वदनांचे अलगुज नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतला आकार उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार अवघाची हा संसार. गरज नाही तुमच्या कोणाची गरज नाही. चालते वा सगळेच. खत्री साहेबांशी बोललो. एक 2 दिवसात आपली ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी रिलीज होईल. इंतजार करायला लावला का रे तुले? काही नाही दादा, जरा त्या दिवशीच्या घटना आठवायचा प्रयत्न करून राहिलो होतो. कोणी काय बोललं का माझ्या सोन्याला? माझ्यावर ओरडून जर तुला बरं वाटणार असेल तर प्लीज गो अहेड. माझा फक्त एकच प्रॉब्लेम आहे हर्ष. तुला असं डिप्रेस उदास नाही पाहू शकत मी. काय करू माझ्या प्रॉब्लेमचं? सध्या माझे मलाच भरपूर प्रॉब्लेम्स आहेत. तुझ्या प्रॉब्लेमवर विचार करण्याकरता वेळ नाही माझ्याकडे. माझं तसं नाही आहे ना. हमारे लिए दर्द भी तुम और दवा भी तुम. मी काय करावं अशी तुझी अपेक्षा आहे? ताबडतोब दुकान बंद कर आणि माझ्यासोबत चल. कुठे? जिथे तुझे सगळे टेन्शन्स सगळ्या कटकटी सगळे प्रेशर्स मी तुला विसरायला लावेन तिथे. तुला गरज आहे त्याची आणि तुला गरज आहे म्हणून मला गरज आहे. प्लीज स्वीट आउट, डोंट से नो प्लीज. 15 मिनिटात. मी थांबले. काय पुटपुटा? हा, माझ्या नावानं शिव्या घालत असणार. नाही ग बाई, मी देवाकडे प्रार्थना करत होतो या घरची लक्ष्मी परत येऊ दे म्हणून. आता मी कुठं गेले परत यायला? तुझ्याबद्दल नाही म्हणत आहे का मी, घरच्या लक्ष्मी बद्दल बोलतोय मी. हा, म्हणजे तुमच्या लाडक्या सुनेबद्दल. मला माहित आहे, तुम्हाला माहित असणार ती घर सोडून का निघून गेली ते. नाही बो. नाही बो, माहित असलं तरी थोडंच सांगणार आहात मला. आणि तुम्ही नाही सांगितलं तरी माझं कुठं अडतंय? हो, मला माहित आहे ना ती घर सोडून का गेली ते. सचिनशी भांडून निघून गेलीये. हा, निमित्त मात्र माझं. आता येऊ दे तर घरी तिला परत, मग सांग. देवा रे देवा,
तुझ्याकडे एक मागणं मागायचं राहूनच गेलं. या घरातली इडापिडा टळू दे रे बाबा, टळू दे रे बाबा. जय जय रघुवीर समर्थ. ओ समर्थ, झोपा झोपा, 24 तास झोपा काढा. इथं माझी झोप उडाली आहे आणि हे झोपतायत. हर्ष, अरे रात्रीची अशी मध्येच काय गाडी थांबवलीस तू? हर्ष, इरादा क्या है? थँक यू. प्रियंका, आज तू आली नसतीस ना तर डोकं फुटायची पाळी आली होती माझी. कधी कधी खूप थकायला होतं प्रियंका. असं वाटतं की कुणासाठी करतोय मी हे सगळं. ही धावपळ, उरसफोड माझ्या लोकांसाठी, माझ्या माणसांसाठी. म्हणजे कोण? माई, आधी, कधी माझी बायको जाऊन बसले तिकडे आष्टीला. काय काय पडलेलं नाही तिला काही. आणि मला तू आपलं कधी समजतच नाहीस. नाही, तसं नाही प्रियंका. प्रियंका, तू आहेस म्हणून, प्रियंका तू आहेस म्हणून. म्हणून म्हणून काय हर्ष? झाली मला. नशेत जरी वाक्य पूर्ण केलं असतंस तर बरं वाटलं असतं हर्ष मला. वाक्य कुठलं कुठलं वाक्य? वाक्य कुठलं कुठलं वाक्य? मी आहे म्हणून तू पुढे काहीतरी बोलत होतास हर्ष. प्रियंका, तू आहेस म्हणून तू आहेस. तू नसतीस तर तू नसतीस. कळते का तुला काय बोलतो मी? ते कळतंय? मला सगळं कळतंय रे, पण तुलाच कधी कळलं नाही. खूप रात्र झाली, उशीर झाला खूप. घरी बायको वाट बघ. बायको आहेस कुठे घरी वाट बघायला?
गेली ती आष्टीला मला सोडून. हे प्रियंका, आज मी ऑफिस मध्ये बसून रडत होतो माहिती. कोणी नाही माझं, कोणी नाही. मी आहे ना. अरे हो, तू कोणच नाही का? तुला घरी सोडलं पाहिजे म्हणजे आता. चला. ए गिअर कुठे गेला? गिअर कुठे गेला? हर्ष, तू नको ड्राईव्ह करूस. मग कोण करणार? मग कोण करणार? मी आहे ना. तू? मग गाडी माझी आहे. गाडी माझी आहे. तुला येईल माझी गाडी चालवता येईल? तुला येईल? मला चालवायची तुझी गाडी. फक्त योग्य वेळेची वाट पाहते. म्हणजे काय ग प्रियंका? म्हणजे काय? ए प्रियंका, म्हणजे काय? पण म्हणजे काय? हर्ष, त्या सीटवर बस. हर्ष, मी आहे बस. तू मला म्हणजे काय? आय स्वीट का? मग तू माझी वेळ आली म्हणजे काय? म्हणजे काय सांग? म्हणजे काय सांग? तू माझी गाडी चालवणं म्हणजे काय? कशी वेळ आली सांग? काय ग सावरे? काकू जरा भूक लागली होती ग, खायला आहे काही? काय करू सांग? थालीपीठ घालू पटपट? नाही, इतका हेवी काही नको. चिवडा आहे? अंतरा तारीफ करत होती तुझ्या चिवड्याची. चिवडा असते. चिवडा? काय झालं? चिवडा संपलाय का? का मला द्यायचा नाहीये? अगं असं नाहीये. चिवड्याच्या डब्यातले दागिने कुणाचे आहेत का? सावरे, खरं खरं सांग काकू, माझ्यापासून लपवण्याची काही गरज नाहीये. सावरे, मी पाया पडते तुझ्या, पण ह्याची वाच्यता कुठे करू नको प्लीज. मीच लपवले होते ते दागिने. अँटी करप्शनवाले घरावर धाड घालणार असं कळलं म्हणून मी. म्हणजे काका अजूनही? सॉरी, यांना काही बोलू नको प्लीज. असल्या गोष्टी कधीही लपून राहत नाहीत काकू. कधी ना कधी त्या उघडकीला येतातच. असला पैसा कधीही पचत नाही. कळतंय ग मला, पण पण नवऱ्याचा आत्मा विकून मिळणारी संपत्ती नाकारताही येत नाही. हो ना काकू? तूच विचार कर काकू. काकांना या दुष्टचक्रातून फक्त तूच बाहेर काढू शकतेस.
पण त्यासाठी आधी तुला खंबीर व्हायला हवं. मला माहितीये काकू, मी लहान आहे, तुमच्याच प्रेमात लाडाकोडात वाढलेली आहे. मी तुम्हाला काय सांगणार. आणि काकू, ह्या सगळ्यामुळे माझ्या मनात काकांविषयी जे प्रेम होतं ते जराही कमी झालेलं नाहीये. पण काकांचं जे स्थान माझ्या मनात होतं ते जाऊ देत. मी याविषयी न बोललेलंच बरं. सावरे, प्लीज भाऊजींना यातलं काही सांगू नको. त्यांना माहिती आहे. नमस्कार वकील साहेब. आम्ही खैरमोडे. वकील साहेब, तुम्हाला फोन एवढ्यासाठीच केला की मला न्याय हवाय साहेब. अहो, त्या सूर्यभाननी जवळजवळ माझा जीवच घेतला होता, पण परमेश्वराची कृपा म्हणून वाचलो. काय साहेब, सध्या ही केस जो लढवतोय वकील तो जरासा बावळट आहे. आणि माझी खात्री आहे की त्या वकिलाने जर ही केस लढवली तर सूर्यभान नक्की सुटणार. आणि सूर्यभान सुटला तर मी माझं मृत्यूपत्र तयार केलेलंच बरं. साहेब, अख्ख्या चंद्रपूरमध्ये तुमचं नाव आहे, आमच्याही कानावर आलंय ते. मला खात्री आहे साहेब, तुम्ही मला नक्की न्याय मिळवून द्याल. अहो, म्हणून तर फोन केला मी तुम्हाला. नाही साहेब, पैशाची अजिबात काळजी करू नका. वाटेल तेवढा पैसा खर्च करण्याची माझी तयारी आहे. काय म्हणाल? तुम्ही येताय कधी? बरं बरं. नाही, मी तुम्हाला भेटेन ना नक्की. हो, अगदी नक्की. थँक्यू साहेब. ठेवू फोन? थँक्स अ लॉट. थँक्स अ लॉट. अच्छा, ओके. नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर. अरे, मी कोणी परदेश दौऱ्यावरून परत येणारा मंत्री वगैरे असल्यासारखं मला वाटतंय. तुम्ही सगळे माझ्या स्वागतासाठी. सर, तुक्याकडनं कळलं की तुम्ही आज येत आहे. तब्येत कशी आहे? बरी. सर, ह्या तुमच्या ऑफिसच्या चाव्या. चाव्या? हो. तुमच्याकडे? माफ करा सर, नाईलाज झाला, पण सूत्र हाती घ्यावी लागली. परीक्षांमध्ये झालेले घोळ, येत्या शैक्षणिक वर्षाचं टाइम टेबल, परीक्षांचे निकाल, सगळीच कामं रखडून राहिली होती. शाळेला रंग काढण्यासाठी आपण पेपरमध्ये जाहिरात दिली होती, त्याच्या काही निविदाही आलेत. सर, तुम्ही येईपर्यंत ही सगळी कामं रखडवून ठेवणं आणि तुम्ही आल्यावर या सगळ्या कामांचं तुमच्यावर एकदम भार टाकणं मला सोयीस्कर वाटलं नाही. म्हणून मग तुम्हाला न विचारताच नाईलाजानं
चूक झाली सर, पण माझ्याकडे पर्याय नव्हता. मयेकर सर कुठं दिसत नाहीत. सर, ते फक्त दिसण्यापुरतेच असतात. त्यांनी जर तत्परता दाखवली असती तर आज माझ्यावर ह्या चाव्या तुमच्या हातात द्यायची वेळच आली नसती. गायधनी सर, तुम्ही मला ऑफिसमध्ये येऊन भेटा आणि तुकाराम, मयेकर सर आले की ऑफिसमध्ये पाठवून दे.